राग येणे म्हणजे राख होणे. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि शस्त्रही आहे. अँगर इज द बिगेस्ट एनिमी अँड वेपन ऑल्सो. म्हणजे जेवढे क्राईम्स होतात त्याच्यामध्ये राग इन्वॉल्ड आहे. इट हॅज द पॉवर टू डिस्ट्रॉय यू. म्हणजे राग एका क्षणात तुम्हाला डिस्ट्रॉय करू शकतो. नका घेऊ हे शस्त्र हातामध्ये. अवॉइड करा. म्हणजे रागाला अवॉइड करा. राग येणे म्हणजे राख होणे. मी बघितलं आहे बरेच लोक क्षुल्लक कारणावरून रागवतात. ट्रेनमध्ये थोडासा धक्का लागला की हमरी तुमरीवर येतात, मारामारी करतात, शिव्यागाळ करतात. अरे कशाला? थोडासा प्रवास आहे, करा ना शांततेने. धक्का तर लागणारच आहे. एवढाच आहे तर स्वतःच्या गाडीने जा ना. मग क्षुल्लक कारणावरून मोठी मोठी भांडणं बघितली आणि हे दरवेळेस रोज काहीतरी नवीन न्यूजमध्ये ऐकायला येतं. कशाला तुम्ही भांडताय? अवॉइड करा. माइंड एकदम काम ठेवा, न्यूट्रल ठेवा. कोण काय बोलतोय, शिवी दिली ना, लेट इट गो. अवॉइड करणं शिका. हेच आहे. समाधानी राहा. माइंड शांत राहील तर सर्व ठीकच होणार. दुसऱ्यांना माफ करायला शिका. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. माफ केल्याने आपण पण आपलं माइंड पण चांगलं राहतं आणि आपली हेल्थ पण चांगली राहते. जर आपल्या मनात कोणाविषयी राग असेल तर त्याचा वाईट इफेक्ट आपल्या माइंडवरती होतो आणि जर माइंडवरती इफेक्ट झाला तर शरीरावर होतो, हार्टवर होतो. लक्षात ठेवा. खुश राहा, आनंदी राहा, समाधानी राहा आणि चांगलं जगा. धन्यवाद.